छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयामध्ये डेंग्यूच्या रुग्णाचं 10 दिवसांचं बिल 6 लाखांपर्यंत गेलंय आणि यावरून आमदार संतोष बांगर हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं। एमजीएमच्या डॉक्टरला बांगरांनी बिलासंदर्भात जाब विचारलाय, पाहूयात। हिंगोलीच्या कळमनुरीतल्या यात्रेत दंड थोपटणारे आमदार संतोष बांगर आपण सर्वांनीच पाहिलेत। मात्र आता याच बांगरांनी अव्वाच्या सव्वा पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांविरोधात दंड थोपटल्यात। सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि त्यांच्या 2 व्हायरल ऑडिओ क्लिप चांगल्या चर्चेत आल्यात। पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरण ताजा असतानाच बांगरांनी मोठ्या प्रमाणात बिल आकारणाऱ्या रुग्णालयांकडे आपला मोर्चा वळवलाय। डेंग्यू तापाच्या रुग्णाचं 10 दिवसाचं 6 लाखाचं बिल कसं झालं? रुग्णाला अमृत पाजलं का असा सवाल करत बांगर रुग्णालयावर चांगलेच संतापले। संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसोबतचं बांगर यांचं संभाषण सध्या चांगलंच व्हायरल झालंय। हॅलो डॉक्टर साहेब, नमस्कार। हा नमस्कार, आमदार बांगर बोलतो। हा नमस्कार साहेब। नमस्कार। ते एक आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा। हो 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 साहेब, ते 3 लाखाचं मेडिकल आणि 2,85,000 रुपये तिचे फी मेडिकल म्हणजे हे झालंय, बिल झालंय। 1,80,000 रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिले। तर मला वाटतं आता 10 दिवसाचे म्हणजे 6 लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे हो? आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन? अहो, कंडिशन कितीही खराब असू द्या ना, तिला काय अमृत पाजले का तुम्ही? 10 दिवसाचे 6 लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही? ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा, मला सगळीच कल्पना आहे। माझा भाऊ MBBS MD आहे। त्यांना ना इम्युनोग्लोबुलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं। 3,05,000 रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब। नाही नाही, आपला गैरसमज होतोय। काही गैरसमज नाही, पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे। हॉस्पिटलचं बिल आहे ना, एकतर मी डॉक्टर एक काम करणार, तिथे ते ठरल्याप्रमाणे बिल असतं। अरे कशाचा ठरल्याप्रमाणे आलं का लक्षात? असे गोरगरीब लोकांना लुटू नका। ह्याला लुटणं कसं काय म्हणणार? पेशंट चांगला झाला, बरा। अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो? हा जे ठरलं, आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता। तुम्ही अहो किती पेशंट नातेवाईकांनी मला बोलले ना, त्यांनी सांगावं की आम्ही लुटलंय किंवा आम्ही अहो मी त्यांचा नातेवाईक आहे हो, माझ्या मतदारसंघातला पेशंट आहे तो। नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केलं असतं त्यांना। अहो कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं, पण ही पद्धत आहे का? अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना, त्यावेळेस माणूस अंगावर सगळं। तुमचं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका। बरं ठीक आहे, करा तेवढी मदत। अगदी 2 दिवसांपूर्वीही आमदार संतोष बांगर यांची पहिली ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली। डिपॉझिट न भरल्यानं मुलीला रुग्णालयात दाखल न केल्याचा आरोप बांगर यांच्या कार्यकर्त्यानं केला आणि अकोल्यातल्या खासगी रुग्णालयामधील डॉक्टरांना संतोष बांगर यांनी चांगलंच झापल्याची ऑडिओ क्लिप समोर आली होती। हॉस्पिटलला म्हणतात पहिले बिल भरा म्हणतात, मग घेऊन जा म्हणतात। हॉस्पिटल अकोला, अकोल्याला मी कनेरगावचा नितीन हरगीर। हा, तर माझी मुलगी भरती आहे म्हणलं तुम्हाला इथं अकोल्याला। तर ते हे करा म्हणतात, पहिले बिल भरा म्हणतात। कोण आहे त्याला फोन? संतोष बांगर। हॅलो, हा बोला। आमदार बांगर बोलतो। कोण बोलताय? बोला सर, शिंदे बोलतो। कोणतं हॉस्पिटल आहे तुमचं? चिराई। अरे चिराई हॉस्पिटल आहे, पण मग अशा पद्धती या पद्धतीने करता लोक पैसे नाही तर तुम्ही व्हेंटिलेटरवर घेत ना पेशंट? बोंबलायला घ्यायले का? पैसे दिल्याशिवाय व्हेंटिलेटरवर घेत ना म्हणता? पेशंटने जर कमी जास्त जर झालं तर दवाखान्याला राख लावेल तुमच्या ध्यानात ठेवा। काय पैशासाठी बोललो नाही म्हणता? त्याला म्हणाले की पहिले आधी तू 25,000 भरतो, तुला व्हेंटिलेटरवर घेतो। डॉक्टर आहेत का तुम्ही? खाती काय? नाही डॉक्टर आहेत का? खाटी आहेत तुम्ही? पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्या, काही कमी जास्त जर झालं तर दवाखान्याची राख लावून टाकील, ध्यानात ठेवा। पेशंट सिरियस होता, त्यातून त्याला वाचवलं। बिलासंदर्भात नातेवाईकांना कल्पना दिली होती, मात्र दबावाखाली येऊन पैसे न घेता पेशंटला डिस्चार्ज दिल्याचं
MGM रुग्णालयानं स्पष्टीकरण दिलंय। हाताला लावायची जी सुई असती, मी मेडिकलवर विचारली तिची किंमत किती आहे, त्यांनी सांगितले की तिची किंमत 7 ते 8 रुपये। त्या ठिकाणी जर तिची किंमत जर बघितली तर त्यांनी 300 रुपयाला लावली। NS जे सलाईन आहे त्याची किंमत 10 ते 12 रुपये, त्यांनी तुम्हाला सांगतो 2 ते 2.5 हजार रुपये लावलेत। आणि जे 15,000चं इंजेक्शन त्यांनी सांगितले की आम्ही 15,000चे इंजेक्शन यांना 1.5 लाखाचे दिलेत, त्या 15,000च्या इंजेक्शनाची किंमत जर मेडिकलवर जर बघितली तर त्या मेडिकलची 4.5 ते 5 हजार रुपये किंमत आहे। म्हणजे वेळेस आरोग्यमंत्री बोलले त्यावेळेस त्यांनी ते 1,27,000 रुपये कमी केले। मग तुम्हाला उरत नाही पुरत नाही, तुम्ही 1,27,000 रुपये कसे कमी करता हो? हा आमचा दबावाखाली केलेला हा नंतरची ॲक्शन होती, कारण आम्हाला खूप ठिकाणी फोन आले। तिला डेंग्यूचा गुंतागुंतीचा आजार होताच, पण त्याच्यावर तिला ARDS म्हणजे याच्यामध्ये लंग्समध्ये पूर्णपणे सूज येऊन ऑक्सिजन कमी होतं, कुठलं बिल कसं आहे, आणि तिला औषधं लागले, व्हेंटिलेटर लागलं, आणि त्याच्यामुळे तिला थोडासा इतरांपेक्षा जास्त खर्च झाला। पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयातील प्रकार ताजा असतानाच राज्यातून अशा अनेक घटना आता समोर येऊ लागल्यात। पेशंटला दाखल करण्याआधीचं डिपॉझिट आणि डिस्चार्ज नंतरचं बिल यातला रकमेचा आकडा नातेवाईकांना चिंतेत टाकून जातोय। 4 रुग्णालय बंद झाले तरी चालतील, पण हा प्रकार थांबला पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। संतोष बांगरने जो काही प्रकार दाखवला तो तर आहेच आहे, तसं झालं असेल तर मी आत्ताच कलेक्टरला त्यांच्याबद्दल बोलणार आहे आणि ते बाकी तो प्रकार आम्ही थांबवणार आहोत। म्हणून मी आरोग्यमंत्री साहेबांना सुद्धा या वेळेला कॅबिनेटला की तुम्ही यावर स्ट्रिक्टली ॲक्शन घ्या। असे जे हॉस्पिटल असेल, 4 हॉस्पिटल बंद झाले तरी काही फरक पडत नाही, परंतु पेशंटची लूट होऊ नये ही त्यामागची आपली भूमिका असली पाहिजे। रुग्णालयाचं हे स्पष्टीकरण असलं तरी डेंग्यू झालेल्या रुग्णाचं 10 दिवसाचं बिल हे 6 लाखांच्या आकड्यावर जात असेल तर तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी करायचं काय? दत्ता कानवटेसह रमेश चंडके, TV9 मराठी।